असं का वागतेस तू? का आम्हाला त्रास देतेस आणि स्वतः पण त्रास करून घेतेस? अगं मावशी, शाळेत शिक्षिका होती तेव्हा केलंच ना जे करायचं होतं. अगं आई, आता काही बोलशील का की अशीच गप्प बसून राहणार आहेस? आणि आम्ही तुला काही त्रास देतोय का? नाही, तुमचा मला कोणताही त्रास नाही. मग का अशी वागतेस तू आता? आणि आधी पण तुला आठवतंय ना तुझ्या शाळेतल्या मैत्रिणीच्या वेळी काय झालं? विजयच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. खूप प्रयत्न करून पण डोनर नाही मिळाला. पण असं अचानक कसं झालं? डॉक्टर म्हणाले जंक फूड खाऊन आणि कोल्ड्रिंकच्या अतिसेवनामुळे. आता आता काय? आता डोनरची वाट पाहिजे, नाही तर आता अगं, तेव्हा तू स्वतःची एक किडनी डोनेट करायला तयार झालीस, पण ती मॅच नाही झाली. पण तुझ्या परीने तू प्रयत्न केलेसच ना. आणि तुझ्या पश्चात तू तुझे सर्व ऑर्गन डोनेट करायचा निर्णय घेतलास आणि त्यासाठी फॉर्म देखील भरलास, तरीही आम्ही काही बोललो नाही तुला. मावशी, आता तू घरोघरी जाऊन हे बघा, इतरांचा त्रास बघून तुम्हाला त्रास होत असे नसे हे मला माहिती नाही, पण मला मात्र इतरांचा त्रास बघून त्रास होतो हे नक्की. अगं, माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मी वाचवू शकले याची मला खरंच खूप खंत वाटते. कुणाच्या बाबतीत तसं घडू नये रे. हे बघा, जर मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की आपण समाजाचं, देशाचं काहीतरी देणं लागतो, मग मीही त्या समाजाचं देणं लागतो. त्यामुळे मी देखील असं ठरवलेलं आहे की जे समाज जागृतीचं कार्य आहे ते मी करणारच. देहदानाबद्दल लोकांना मी जागृत करणारच. जर उद्या देव न करू, उद्या जर आपल्या घरात असंच काही घडलं तर तुम्ही मला असंच थांबवलं असतं का?